बीडमधील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर करून पुतण्या जयसिंह सोळंके यांना राजकीय वारसदार जाहीर केले। आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेतली असली तरी आगामी काळात राजकारणात सक्रिय सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या राजकीय निवृत्तीनंतर आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। अजित पवार गटाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी आपली राजकीय भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेकांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचावल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः प्रकाशदादा आपल्या बरोबर आहेत। दादा, अचानक तुम्ही राजकीय भूमिका स्पष्ट केली आणि निवृत्ती जी आहे ती जाहीर केलेली आहे, काय नेमकं असं कारण झालं? माझ्या भाषणामध्ये प्रचार सभेमध्ये सांगत होतो की माझी ही शेवटची निवडणूक आहे, त्याच्यामुळं 2019 ते 24 मी काम करत राहिलो, पण मागच्याच वेळेस मी निवडणूक पुढची लढवणार नाही, माझी शेवटची निवडणूक आहे असं जाहीर केलं होतं। त्यामुळे अचानक वगैरे काही नाही आहे, परंतु आता मी माझी भूमिका एक संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक गावच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवते। राजकारणात काका पुतण्या संघर्ष सगळीकडेच आहे, पण मला असं वाटतं की सगळीकडेच जरा काकांनी थांबण्याची भूमिका घेतली असती तर एवढा संघर्ष निर्माण झाला नसता। आपल्या वयोमानाचा विचार करून थोडं आपण योग्य वेळेला राजकारणातून बाजूला झालं पाहिजे असं माझं मत आहे, आणि त्याप्रमाणे मी बाजूला होतो निवडणुकीच्या राजकारणात। याचा अर्थ मी काही राजकारण सोडणार आहे असं नाही, मी राजकारणात समाजकारणात सक्रिय राहणार आहे। पुतण्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि आगामी काळामध्ये ते स्वतः सक्रिय सहभागात असतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मतदार राज्य आता आगामी काळामध्ये नेमका कौल कोणाच्या बाजूने देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।